हॅलो गाय, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आहात. आणि आज आहे 14 एप्रिल, म्हणजेच भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करून आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तुम्हाला एकंदरीत दिसत असेल माझ्या डोळ्याची अवस्था काय झाली हे बघा. हे फक्त मलाच नाही, हे नितीनला पण सेम असंच झालेलं. काय लागले माझ्या मागे काय माहिती नाही. अगोदर पप्पांचं ऑपरेशन, नंतर श्रावची पण खूप तब्येत खराब झालेली. म्हणजे ती गावावरून आली तेव्हापासून तिचा खोकला आणि ताप ते बरंच होत नव्हतं. नंतर मग डॉक्टरकडे नेल्यानंतर औषधं खाल्ले का तिचं ते ताप आणि खोकला बंद होत होता. आणि मग नंतर परत येत होता गोळ्या संपल्यानंतर, गोळ्यांची पॉवर संपल्यानंतर. आणि मग नंतर तिचं सिटी स्कॅन केलं तर त्याच्यामध्ये तिला निमोनियाचं थोडं इन्फेक्शन दाखवलं आहे. मग नितीनचा पण सेम प्रॉब्लेम झाला डोळ्यांचा, पूर्ण लाल लाल. ते डॉक्टर बोलले हे काय डोळ्यांचं? कंजेक्टिव्ह आईस. हा, कंजेक्टिव्ह आईस. काय माहिती हे कसलं पाहून हे बोलतात. ते इकडे आमच्या एरियामध्ये ते सगळं सध्या 7 चालू आहे, त्यामुळे डोळा एवढा. आणि हे डोळ्यामध्ये पूर्ण असं ना चिकट चिकट पाणी तयार होतं आणि खूप कसतरी होतं, डोळा एकदम असं हे होतं. तर चला, डोळ्याला सध्या इग्नोर करूया आणि आजचा दिवस खूप भारी आहे. तर बाय द वे, मी डॉक्टरकडे जाऊन आले. डॉक्टरांनी मला याच्यामध्ये डोळ्यात टाकायला ड्रॉप आणि मेडिसिन पण दिलं. 2-3 दिवसात ते होईलच क्लिअर. आणि आज मी घरात काय काय केलं हे पण मी तुम्हाला दाखवते. मस्त जेवण बनवलंय, खीरपुरीचं. ते काय मी शूट केलं नाही कारण माझा डोळा खूप, मला असं तिथे शेगडी समोर उभं नव्हतं राहत. तरी पण मग मी ते पटापट जेवण बनवलं, फ्रेश झाली, म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया. संध्याकाळी आमच्याकडे यांचं छोटस मंडळ आहे, त्याचा खूप सुंदर असा कार्यक्रम होणार आहे, ते मी तुम्हाला दाखवेलच. तर चला, आता मी थोडीशी तयारी करते आणि मग तुम्हाला भेटते. गाईज, आमचे आहो बघा किती छान तयार झालेत. मी अजून तयार व्हायची आहे. मी तयार होईल तेव्हा तुम्हाला दाखवेल. बोला मग आता. तुम्हा सर्वांना, जे व्हिडिओचे व्ह्यूअर आहेत आणि जे व्हिडिओला फॉलो लाईक करतात, सर्वांना आजच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि मी सर्वांना एक सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब एक विशिष्ट समाजाचे किंवा विशिष्ट वर्गाचे असं आपण त्यांना आतापर्यंत नमूद करत आलेलं आहे. पण बाबासाहेब हे सर्व भारतीयांचं आहे. विचार करा, ज्या माणसावर त्याच्या लहानपणापासून त्याच्या समाजावर इतका अन्याय झाला, त्या माणसाने जेव्हा संविधान लिहिलं, तर ते जर संविधान त्यांनी द्वेषपूर्ण लिहिलं असतं की मला ज्या लोकांनी माझ्यावर अन्याय केला त्या लोकांचा मला बदला घ्यायचा, पण असा विचार न करता सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांना या संविधानामध्ये सगळ्यांचा समावेश व्हावा, सगळ्या स्त्री वर्गाचा समावेश व्हावा, सगळ्या दलित पीडितांचा समावेश व्हावा, सर्व भारतीयांचा समावेश व्हावा, असा त्या माणसाने विचार करून हे संविधान लिहिलं. आणि सूडबुद्धीचं काम न करता सगळ्यांना मनपरिवर्तन आणि मतपरिवर्तन कसं होईल याकडे लक्ष दिलं. म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांना फक्त एका धर्मात किंवा एका वर्गात, एका जातीत न बांधता आपण त्यांना युनिव्हर्सल नेता मानलं पाहिजे, युनिव्हर्सल आयडेंटिटी असलेला माणूस मानलं पाहिजे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेताना कृपया कचरू नका, किंवा तुम्हाला अशी लाज वाटेल किंवा तुम्हाला असं वाटेल की ह्यांनी माझ्यासाठी काय केलं, असं कदापि काहीच नाहीये. की बाबासाहेबांनी आपल्या सर्वांसाठी केलेलं आहे, सर्व वर्गांसाठी केलेलं आहे, प्रत्येक भारतीयासाठी केलेलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे भारतात प्रजासत्ताक जेव्हा आला त्यावेळेस मताचं अधिकार हे बाबासाहेबांनी एक प्रकारे आपल्याला मिळवून दिलेले आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा 14 एप्रिलच्या या
बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय भीम. सो मी पटापट तयारी केली, मस्त साडी वगैरे घातली आणि गेली खाली, कारण खाली खूप सुंदर असा कार्यक्रम चालू होणार होता. ते चालू शूटिंग केले ना. हा. या ठिकाणी आम्ही बाबासाहेबांना त्रिवार वंदन केलं आणि बघा किती सुंदर असा कार्यक्रम चालू झाला होता. नंदन नंदन होत रमाचं नांदन, नंदन नंदन होत रमाचं नांदन, भीमाच्या संसारी कसटी फुल चांदन, भीमाच्या संसारी कसटी फुल चांदन, भीमाच्या संसारी कसटी फुल चांदन, अक्षरमुळे आमची मुलगी तिनं छान डान्स केलेला आहे, त्याबद्दल तिचे अभिनंदन. दरवर्षी आमच्या कार्यक्रमाला त्याची केली असते. प्रेरित केले, अन्यायासाठी लढली नवशक्ती मानवा आणि चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि नाकारून परंपरेला स्वीकारून मानवतेला करुणेची अंतविराणी चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि आत्मवान जागे झाले मानवास निपण दिले धम्मचक्र हा परतोनी नवशक्ती मानवा आणि चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि थँक्यू. नवदेव झाला भीमबा.
लाट भीम जयंतीचा बुद्ध जयंतीचा काय सांगू तुम्हाला थाट भीम जयंतीचा बुद्ध जयंतीचा काय सांगू तुम्हाला थाट पांढऱ्या साडीत महिला मंडळ थोरा बाळांची झाली चंगळ तरणा म्हातारा खुशीत डोल अशी जयंती ही अनमोल लय घोषात नव्या दोषात दर्शन ठरलं विराट भीम जयंतीचा बुद्ध जयंतीचा काय सांगू तुम्हाला थाट आनंदाची आज चैतन्याची उसळली प्रेमाची लाट भीम जयंतीचा बुद्ध जयंतीचा काय सांगू तुम्हाला थाट तर अशा प्रकारे सर्व जे कलाकार होते थोरापासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांना त्यांच्या कलेचं कौतुक करण्यात आलं एक छोटीशी भेटवस्तू देऊन. सर्वात छोट्या परफॉर्मन्स आंधियों के बीच मुस्कुराए जा आंधियों के बीच मुस्कुराए जा क्रांति की मशाल को देश के जवान तू जलाए जा लोग जो बड़े निराश हो रहे मौत की घटा में जो सो रहे लोग जो बड़े निराश हो रहे मौत की स्वागत करतील राजेश पैठणे. मी सचिन जाधवना विनंती करेन आम्हाला थोडं मार्गदर्शन करा. जय भीम बंधनो. जय भीम. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळे सहकुटुंब आणि मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहात आणि दरवर्षी आपण अशाच उपस्थित राहून बाबांची जयंती ही मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी करत असतो. आणि जसं म्हणतात की आकाशात जेवढे चंद्र तारेही नसतील किंवा ग्रह नसतील त्याच्याही कितीतरी पटीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयात आहेत. म्हणजे व्यक्ती एक नाही आहे, व्यक्ती ही खूप आहे. आज बाबासाहेब हे प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत आणि याच जयंतीनिमित्त सगळ्यांना माझ्याकडून माझ्या कुटुंबाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. चारच शब्द झाले बरोबर. खूप धन्यवाद. आता मी विनंती इन्होंने जो भारत करतो की त्यांचा आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आणि हे आपला दुपट्टा देऊन त्यांचा या ठिकाणी स्वागत करावं. सतीश तांबे फोटो घ्या. त्यानंतर या ठिकाणी विक्रांत भरपूर मेहनत घेतो आणि बरेचसं काम या ठिकाणी जयंतीचा कोणत्याही पद्धतीने कार्यक्रम झाला पाहिजे. तिचं योगदान हे मोठ्या पद्धतीचं असतं. तिच्याकडे सगळ्या मुलींची नावं वगैरे आहेत. तर तेजल उत्साहाने ते सगळं करत असते, सगळे कार्यक्रम हँडल करत असते. त्यामुळे तेजलचं एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. आमची तेजल तांबे. त्यानंतर प्रतीक जाधव, आमचे प्रतीक जाधव या ठिकाणी आहेत. त्यांचा सुद्धा त्याचा पण तो आहे आमच्या सोबतच आहे आणि तो चांगलं काम करतोय. प्रतीक या कार्यक्रमासाठी सगळ्यात जास्त मेहनत करणार आमचे मोकळे साहेब, त्यांना एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. आपले मोकळे साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आपण या ठिकाणी करतोय. दादा मोरे आम्हाला प्रत्येक वेळेस मदत करणारा, प्रत्येक वेळेस तो एवढा बिझी असतो तरी तो प्रत्येक वेळेस आमच्यासाठी उभा राहतो आणि कार्यक्रम कुठलाही असू दे सगळीकडे हजेरी लावणार, पण शेवटी आपल्या कार्यक्रमाला येणारच. मी मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय त्यांनी कृपया इथे यावं आणि आपण सामूहिकरित्या राजेश यांचं स्वागत करावं, राजेश मुरेंचं स्वागत करावं. प्रतीक, सतीश तांबे सर्वांना विनंती आहे त्यांनी कृपया सर्वांचे धन्यवाद. आणि मी सर्वांना विनंती करतो एक आपण ग्रुप फोटो घेऊया. सर्वांनी ग्रुप फोटोसाठी इथे यावे. तर अशा प्रकारे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली आणि कार्यक्रमाची सांगता करून आम्ही लगेच पोहोचलो रॅलीमध्ये.
रॅलीमधला डान्स संपवून आम्ही आलो भीमशक्ती बुद्धविहाराच्या इकडे. इथे खूप सुंदर असा त्यांनी देखावा तयार केला होता. एका साईडला सावित्रीमाई तर दुसऱ्या साईडला त्यांनी मा जिजाऊंचा देखावा इथे लावला होता. ते प्रत्येक वर्षी खूप सुंदर असा देखावा तयार करतात. वेगवेगळी थीम असते. यावेळी पण त्यांची थीम फार वेगळी होती. असं वाटत होतं की आपण सिद्धखेड राजाला पोहोचलो आहे त्यांच्या राजवाड्यावर, अशी यावेळी त्यांची थीम होती. तिथून हे सगळं आम्ही बघत पुढे विहारामध्ये आलो. विहारामध्ये पण बरीच गर्दी होती, कारण इथे सगळी लोक बसून होते. कारण थोड्या वेळात तिथे पण कार्यक्रम चालू होता, ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता. तर आम्ही इथे पटापट गेलो. इथे आम्ही बाबासाहेबांना आणि बुद्धांना त्रिवार वंदन केलं. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय भीम.